नागपूरमधील बहुचर्चित सचिन साहू हत्याकांड प्रकरणात तपासाला वेग आला असून मुख्य आरोपी सीटू सरतार याला न्यायालयाने पुन्हा एकदा 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नागपूर येथील यशोधरा नगर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपास पथकाने आरोपीला गुन्हा घडलेल्या परिसरात नेऊन घटनास्थळाची पाहणी केली। गुन्ह्याची साखळी उलगडण्यासाठी आणि अधिक ठोस पुरावे मिळवण्यासाठी आरोपीची भर रस्त्यात पायी धिंड काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती। या प्रकरणातील मृत सचिन साहू हे एका राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी होते। प्राथमिक तपासानुसार जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय। घटना घडली तेव्हा सचिन साहू आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते। त्याच वेळी अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करून हत्या केली। दरम्यान आरोपीने 5 मार्च रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते। त्यानंतर त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते। मात्र पुढील तपासादरम्यान 10 मार्च रोजी पोलिसांनी त्याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करत पुन्हा ताब्यात घेतले। पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता असून तपास अधिक तीव्र करण्यात आलाय। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।